केमिस्ट्री. ठीक आहे, आपल्या केमिस्ट्रीचा 6 नंबर चॅप्टर आहे रेडॉक्स रिॲक्शन्स. मग नावावरून कळतं की रेडॉक्स म्हणजेच काय, रिडक्शन्स अँड रेडॉक्स म्हणजेच काय, रिडक्शन अँड ऑक्सिडेशन. ठीक आहे, जर माझा आवाज नाही आला तर चॅटबॉक्समध्ये मेसेज न करता डायरेक्ट इनडायरेक्टली काय करा, माझ्याशी कनेक्ट व्हा माईक ऑन करून. ठीक आहे, रिडक्शन्स अँड ऑक्सिडेशन्स. नेमकी ऑक्सिडेशन होणं म्हणजे काय होणं आणि रिडक्शन होणं म्हणजे काय होणं, सिंपल, अगदी सिंपल पद्धतीने सांगतो. हे असंच आहे आणि हे असंच असतं. ठीक आहे, सिंपल. तर लक्षात ठेवा प्रत्येकानं, ऑक्सिडेशन होणं म्हणजेच काय बेटा, तर इलेक्ट्रॉन डोनेट करणं, इलेक्ट्रॉन्स देणं, म्हणजेच तिथे काय होतं, त्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन होतं. ठीक आहे, इलेक्ट्रॉन दिल्यानंतर काय होतं, ऑक्सिडेशन होतं. इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर रिडक्शन्स होतं. म्हणजेच आपल्याला सांगता येईल ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर डोनेट इलेक्ट्रॉन. आपण म्हणू शकतो डोनेट इलेक्ट्रॉन्स. राईट, इलेक्ट्रॉन डोनेट केले म्हणजे काय होतो, ऑक्सिडेशन्स होतो. फॉर एक्झाम्पल, राईट, ओके, फॉर एक्झाम्पल आपला मेटल्स आहे, सॉरी एनी एलिमेंट्स आहे, त्याला आपण एम मांडलं. ठीक आहे, आपल्याकडे एम नावाचा एलिमेंट्स आहे, त्यातील एक इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह झाला आणि त्याप्रमाणे आपल्याला काय होईल, इथं ऑक्सिडेशन होणं म्हणजेच काय, यातील एक इलेक्ट्रॉन आपण काय केलाय तर कमी केलाय, म्हणजेच काय झालं, ऑक्सिडेशन झालंय. की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एम नावाच्या एलिमेंटकडे समथिंग 4 इलेक्ट्रॉन्स होते. राईट, त्यातील एक इलेक्ट्रॉन आपण त्याचा मायनस केला असता, दुसऱ्याला दिला असता, त्याच्याकडे काय होईल, त्याच्यावर जो चार्ज येईल प्लस, त्याला आपण म्हणतो इथे काय झालंय, तर ऑक्सिडेशन झालंय. काय झालंय, ऑक्सिडेशन झालंय. ठीक आहे, सिंपल. त्यानंतर जर आपण एम प्लस केला, राईट, एम प्लस केला आणि याचा परत एक इलेक्ट्रॉन आपण दुसऱ्याला दिला, तर आपल्याकडे काय शिल्लक राहील बेटा, M2 प्लस. म्हणजेच ह्या M2चा ऑलरेडी एक चार्जचा गेलेला इलेक्ट्रॉन्स प्लस अजून एक इलेक्ट्रॉन्स, असा कोण मिळेल आपल्याला, +2. ठीक आहे, चार्ज मिळेल. ठीक आहे, त्यावरती. त्यानंतर फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एम मायनस, म्हणजे एमकडे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहे, त्यातील आपण एक इलेक्ट्रॉन्स घेतला असता, ऑलरेडी एक इलेक्ट्रॉन हा एक्स्ट्रा आहे, मायनस साईन म्हणजेच काय, त्याच्याकडे ऑलरेडी इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे. ठीक आहे, म्हणजे त्याने ऍक्सेप्ट केलेला इलेक्ट्रॉन आपण इथे दाखवलाय आणि तो आपल्याला ऑक्सिडेशनमध्ये लिहायचा आहे. तर कसं लिहिणार आपण, वनली एम, म्हणजे एक इलेक्ट्रॉन्स आपण काढून घेतलं तर आपल्याकडे काय शिल्लक राहील, फक्त वनली एलिमेंट्स, त्यावर कोणताही चार्ज नसेल. ठीक आहे, किंवा त्याकडे कोणताही एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स नसेल किंवा कमीही नसेल. ठीक आहे, इकडे सिंपल लक्ष द्या, काय लिहितो ते लक्षात येते का. फॉर एक्झाम्पल एम नावाचा आपला एनी एलिमेंट्स आहे, त्यातला आपण एक इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह केला तर आपल्याकडे काय राहील, एम मायनस. ठीक आहे, समजतंय. फॉर एक्झाम्पल इथे काय केलंय, आता यातील एक इलेक्ट्रॉन्स आपण काढला, जो काही आपला एलिमेंट्स आहे, एनी एलिमेंट्स, यातील आपण एक इलेक्ट्रॉन देणे, म्हणजेच काय करतो आपण, एक इलेक्ट्रॉन्स आपण इथे काढून घेतलाय, म्हणजे जो काही आपला एनी एलिमेंट्स आहे त्यावरती काय चार्ज येईल, तर प्लस चार्ज येईल. राईट, इलेक्ट्रॉन्स दुसऱ्याला दिल्यानंतर आपण काय करतो, त्याचा एक इलेक्ट्रॉन्स मायनस करतो आणि जर इलेक्ट्रॉन्स घेतल्यानंतर आपण एक इलेक्ट्रॉन काय करतो, त्यामध्ये प्लस करतो. ठीक आहे, समजते. राईट, साईन फक्त वाढतंय. ठीक आहे, प्लस साईन असेल तर एक इलेक्ट्रॉन दिलेला असतो, म्हणजे हा इलेक्ट्रॉन डोनेट केलेला असतो. प्लस साईन असेल म्हणजेच तो इलेक्ट्रॉन त्याने काय केलाय, डोनेट केलाय. राईट, आणि मायनस साईन असणे म्हणजेच त्याने इलेक्ट्रॉन काय केलाय, ऍक्सेप्ट केलाय. राईट, इथे काही सोप्या सोप्या रिॲक्शन मी तुम्हाला इथे करून दाखवले, इक्वेशन लिहून दाखवले. याच्या उलट रिडक्शनमध्ये काय होतं बघा, आपल्या रिडक्शनमध्ये काय होईल, फॉर एक्झाम्पल एक नावाचा आपल्याकडे मेटल्स आहे, त्यात आपण एक इलेक्ट्रॉन्स ऍड केला. राईट, तर सागर कसं लिहिता येईल आपल्याला, एम मायनस. राईट, इथे काय केलंय आपण, एक इलेक्ट्रॉन काय केलाय, ऍड केलाय, म्हणजे इथे काय घडलंय, तर रिडक्शन घडलंय. ठीक आहे, सिंपल. त्यानंतर आपल्याकडे एम मायनस प्लस एक इलेक्ट्रॉन्स, इट गिव्स M2 दोन इलेक्ट्रॉन्स. राईट, हा एक आणि हा चारचा एक, म्हणजेच दोन इलेक्ट्रॉन्स तिकडे काय असतील, एक्स्ट्रा असतील. इथे फक्त आपला ओनली मेटल्स होता, इथे आपण एक इलेक्ट्रॉन्स घेतला, तो तिथे काय दिला, आपण चारच्या स्वरूपामध्ये दाखवला. ठीक आहे, सिंपल. एवढं सोपं रिडक्शन आहे आणि एवढं सोपं ऑक्सिडेशन आहे. ठीक आहे, काहीच हार्ड नाही आहे. याचे अजून एक्झाम्पल बघूयात आपण. फॉर एक्झाम्पल M+2. ठीक आहे, हे जरी नाही समजलं तरी काळजी करायचं कारण नाहीये, पुढे जेव्हा आपण रिॲक्शन करू, ठीक आहे, त्यावेळेस सगळ्या गोष्टी समजतील. M2 प्लस 1 इलेक्ट्रॉन्स, आता याच्यावरती +2 चार्ज आहे, म्हणजे आपल्याकडे एक इलेक्ट्रॉन आपण त्याच्यात ऍड करतोय, म्हणजेच काय होईल, एम वरती फक्त एक प्लस चार्ज येईल. काय होईल, एम वर फक्त एक प्लस चार्ज येईल, कारण यातील हा एक इलेक्ट्रॉन इथे ऍड होईल.
साईन तर माहिती आहे ना, प्रत्येकाला साईन माहीत आहेत का? प्लस यूज केल्यावर काय होतं आणि मायनस यूज केल्यावर काय होतं माहिती का? राईट. हो जेव्हा सर. प्लस साईन येतं त्यावेळेस त्याने इलेक्ट्रॉन्स दिलेले असतात, मायनस साईन असतं म्हणजे त्याने इलेक्ट्रॉन घेतलेले असतात. समजतंय का? ठीक आहे, सिम्पल. ते याप्रमाणे आपल्याला रिडक्शन लिहिता येईल आणि याप्रमाणे आपल्याला ऑक्सिडेशन लिहिता येईल. ठीक आहे. त्यानंतर आपला एम प्लस प्लस 1 इलेक्ट्रॉन्स इट गिव्स एम. ठीक आहे, कारण हा चारचा एक मायनस प्लस हा एक म्हणजे एक आणि एक झिरो होईल, म्हणून आपला एम वरती कोणताही चार्ज येणार नाही. सिम्पल. समजलं? हे सिम्पल बेसिक समजलं थोडंसं की रिडक्शन काय होतं, ऑक्सिडेशन काय होतं. याने काय केलं, डोनेट केलेत इलेक्ट्रॉन, याने काय केलं, ॲक्सेप्ट केलेत इलेक्ट्रॉन. ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, अगदी सिम्पल पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, समजलं का? थोडं नॉर्मल समजलं असेल की नाही समजलं? समजलं सर. थोडंसं समजलं की हो. इथे ॲक्सेप्ट होतात इलेक्ट्रॉन, इथे डोनेट होतात इलेक्ट्रॉन. ठीक आहे, फक्त चार स्वरूपामध्ये आपण ते काय केले, दाखवलेले आहेत. ठीक आहे, सिम्पल. तर आपल्याला काय सांगता येईल, थोडंसं जो काही रिडॉक्स रिॲक्शन आहे किंवा जे काही रिडक्शन आणि ऑक्सिडेशन घडतं याबद्दल जर आपल्याला सांगायचं झालं तर एक आपण लाईन म्हणू शकतो, रिॲक्शन इन विच द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक प्लेस द कंटिन्युअसली. म्हणजे ते काय होतं, कंटिन्युअसली काय होतं, ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन होत असतं. जी पण रिॲक्शन होते त्यामध्ये एक तर ऑक्सिडेशन होतं किंवा रिडक्शन होतं. ठीक आहे, तेच आपण त्याचे काही काय करणार आहेत, काही एक्झाम्पल बघणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला नोट्स राईट डाऊन करायचे असेल तर मी काही राईट डाऊन करून देतो, थोडंसं लिहून घ्या थेरी, जेणेकरून तुमच्या काय होतील, काही गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे, चला इकडे. आणि जेव्हा ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट केली जाते ते मी तुम्हाला जेव्हा तो टॉपिक येईल त्यावेळेस सांगेल. ठीक आहे, चॅप्टरच्या सुरुवातीला आपण सुरुवातीला तुमच्या बुकनुसार चालू आहे. ठीक आहे, सिम्पल इथे करा, इंट्रोडक्शन टॉपिक टाका, इंट्रोडक्शन. ठीक आहे, इंट्रोडक्शन पार्ट टाका, इंट्रोडक्शन. ठीक आहे, आपण या चॅप्टरचं थोडंसं इंट्रोडक्शन काय करू, राईट डाऊन करून घेऊ, जेणेकरून तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. ठीक आहे, आपल्याला सांगता येईल रिडॉक्स. रिडॉक्स इज ॲन, राईट डाऊन, redox is an abbreviation used for abbreviation used for abbreviation used for the term oxidation and reduction. Term oxidations and reduction. Oxidation and reduction. The redox reaction occur with the redox reaction occur with the redox reaction occur with almost every element. Almost every element. ते आपल्याला काय सांगता येईल, ज्या काही रिडॉक्स रिॲक्शन जेवढे काही एलिमेंट्स असतील त्यामध्ये काय होतात, रिडॉक्स रिॲक्शनच घडतात. तर रिडक्शन होतं किंवा ऑक्सिडेशन होतं. ठीक आहे, म्हणून आपण ती लाईन लिहिली, द रिडॉक्स रिॲक्शन अक्युअर विथ द ऑलमोस्ट एव्हरी एलिमेंट्स. प्रोसेस इन नेचर. These reaction are involved. These reaction are involved. Reaction are involved in large number of process in nature. Processes in nature. Processes in nature, biological and industrial. Biological and industrial. Biological and industrial. एवढंच लक्षात ठेवा की ऑक्सिडेशनमध्ये इलेक्ट्रॉन्स डोनेट केले जातात, रिडक्शनमध्ये ॲक्सेप्ट केले जातात. राईट, सिम्पल. पुढे जेव्हा आपण त्याचं काही रिॲक्शन्स बघूत, एक्झाम्पल बघूत, त्यावेळेस तुमच्या लक्षामध्ये येतील ह्या सर्व गोष्टी. ठीक आहे, इंडस्ट्रियल.
The redox reaction are involved. The redox reaction are involved in household bleaching metallurgy, functioning of batteries, corrosion of metal, thus it is a very important group of reaction जे काही रिडॉक्स रिॲक्शन्स आहे किंवा जिथे रिडक्शन आणि ऑक्सिडेशन्स होतं हे कुठे इम्पॉर्टंट आहे तर जिथे ग्रुप रिॲक्शन्स असतात तिथे हे काय आहे तर इम्पॉर्टंट आहे असं आपल्याला सांगता येईल. सिंपल फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा रिॲक्शन राईट डाऊन करू आपण त्यावेळेस तुमच्या लक्षात येईलच. ठीक आहे. त्याचबरोबर काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन काय होतं. रिडक्शन होणे म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणे, आणि ऑक्सिडेशन्स म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन डोनेट करणं. राईट, देणे आणि घेणे. ठीक आहे. एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. त्यामध्ये तुम्हाला समजेल की ऑक्सिडेशन काय असतं आणि रिडक्शन्स काय असतं. ठीक आहे. ओके, चला जो काही पुढील टॉपिक आहे आपला क्लासिकल आयडियाज ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. काही त्याच्या आपल्याला क्लासिकल आयडियाज बघायच्यात रेडॉक्स रिॲक्शनच्या. राईट, थांबा ना थोडं खालचं राहिलेलं आहे. ओके ओके बेटा, ओके ठीक आहे बेटा, राईट डाऊन करा. ठीक आहे, सोबत लिहित चला जेणेकरून तुम्हाला काय होईल, लगेच माझ्यासोबत तुमचं पण नोट्स काय होतील, कंप्लीट होतील. ठीक आहे. क्लासिकल आयडियाज ऑफ redox reaction. Classical ideas of redox reaction. Classical ideas of redox reaction. लिहून घ्या माझ्यासोबत. ठीक आहे. लगेच चॅप्टर पण कंप्लीट होईल, नोट्स पण कंप्लीट होतील सोबत सोबत. ठीक आहे. म्हणजे जे काही क्लासिकल कन्सेप्ट आहे ऑक्सिडेशनचा आणि रिडक्शनचा, तो आपण थोडासा समजून घेऊया. ठीक आहे. एक सिंपलचं तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो की ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कसं होतं. ठीक आहे. चला, सिंपल झालं इथपर्यंत. सिंपल खाली दोन टॉपिक टाका. ऑक्सिडेशन इकडे लिहा, रिडक्शन. थोडंसं राहिलं वर करा ना. ठीक आहे बेटा, ठीक आहे बेटा, राईट डाऊन कर बेटा. ठीक आहे, लिहा.
ऑक्सिडेशन अँड रिडक्शन्स. ठीक आहे, याचं PDF पण मिळेल हा. ठीक आहे, आता जर राईट डाऊन नसाल कराल तर समजून घेणार असाल तर तुम्हाला याचं PDF सुद्धा मिळेल. व्यवस्थित अभ्यास करा, प्रत्येक गोष्ट वाचा, रीड करा. ठीक आहे, जेवढं तुम्ही अभ्यास कराल तेवढं तुमचं फायद्याचं आहे. हे 2 वर्ष जर तुम्ही मेहनत केली तर पुढील 40 वर्ष तुम्ही आनंदात जगू शकतात. ठीक आहे, नाही तर अवघड असतं बेटा. ठीक आहे, त्यामुळे सिरियसली घ्या आणि प्रॉपर अभ्यास करा. ठीक आहे बेटा. चल राईट डाऊन करा. मग ऑक्सिडेशन्समध्ये काय सांगता येईल आपल्याला, ॲक्सेप्शन ऑफ ऑक्सिजन. नेमके ऑक्सिडेशन्स कसं होतं ते तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे, तर ऑक्सिडेशनच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला लिहिता येईल. फर्स्ट, एक्सेप्शन ऑफ ऑक्सिजन. एक्सेप्शन ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, तर एक सिंपल एक्झाम्पलवरून समजून सांगतो. H4 प्लस 2 मोल ऑफ O2 it gives CO2 प्लस 2H2O. मतलब क्या हुआ बेटा, की जो काय आपला CH4 होता, राईट, त्यानं काय केलंय की जो कार्बनचा आहे त्याने आपला जो काही एक इलेक्ट्रॉनचा आहे तो ऑक्सिजनसोबत शेअर केला आहे, म्हणजेच ऑक्सिजन सोबत बॉन्डिंग केले. म्हणजे इथे काय झालंय, ऑक्सिडेशन झालंय. काय झालंय, ऑक्सिडेशन झालंय. इथे याला काय म्हणूयात आपण, इथे काय घडलं तर ऑक्सिडेशन्स. ठीक आहे, याला आपण म्हणू शकतो की इथे काय झालंय, ऑक्सिडेशन. राईट, CH4 प्लस 2 मोल्स ऑफ O2 इट गिव्स CO2 प्लस 2 मोल्स ऑफ H2O. ठीक आहे, तर इथे जो काय ऑक्सिजन कार्बन सोबत बॉन्ड्स बनवतो म्हणजे इथे काय होतंय, ऑक्सिडेशन्स होतंय. ठीक आहे, म्हणजेच कार्बन आपले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोणासोबत शेअर करतोय, तर आपल्या ऑक्सिजन सोबत शेअर करतोय. ठीक आहे, त्यानंतर रिडक्शन मध्ये आपल्याला एक सांगता येईल एक्झाम्पल्स. ओके, रिडक्शन, ऑक्सिडेशन समजलं, आता रिडक्शन. ठीक आहे, रिडक्शनमध्ये आपल्याला सांगता येईल, काय सांगता येईल, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. त्याच्या उलटा. ठीक आहे, याच्या उलटा इकडे काय झालं, एक्सेप्शन ऑफ ऑक्सिजन झालंय. राईट, म्हणजेच कार्बनने आपले इलेक्ट्रॉन काय सोबत शेअर केलेत, तर कार्बन सोबत शेअर केलेत. राईट, तर आणि इकडे काय होईल, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजन साईडला होईल. राईट, म्हणजे तो आपले स्वतःचे इलेक्ट्रॉन्स शेअर करणार नाही कोणासोबत, तो बाहेर पडेल. ठीक आहे, सिंपल याचं एक्झाम्पल आपण लिहून घेऊयात. ZNO प्लस आपला कार्बन इट गिव्स Zn. राईट, Zn प्लस CO. म्हणजे जिथं Znचं काय झालं तर रिडक्शन झालं. Znचं काय झालं, रिडक्शन झालं. ठीक आहे, अजून आपण काही एक्झाम्पलवरून समजावून घेऊयात. ओके, तर हे आपल्याला सांगता येईल की त्यानं काय केलं आहे, ऑक्सिजन रिमूव्ह केला आहे, म्हणजेच तिथे काय झालं, रिडक्शन्स. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे काय आहेत, अपोजिट टर्म आहेत एकमेकांच्या. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. उलटा, त्याचा सरळ उलटा करायचं. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगता येईल रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. राईट, आपल्याकडे 2 मोल्स ऑफ H2S आहे.
plus O2, it gives 2H2O प्लस आपला 2S काय होईल, बाहेर निघेल. म्हणजेच इथं जो काही हायड्रोजन्स आहे त्याने ऑक्सिजन सोबत काय केलं, ऑक्सिडेशन केलं. काय झालं इथे, ऑक्सिडेशन झालं. ठीक आहे, सिंपल. त्याच्या उलटा करायचं इथे. सेकंड्स आपलं एक्झाम्पल समजून घेता येईल. इथे दोन प्रोसेस घडत आहेत. एक म्हणजे ऑक्सिडेशन पण होतं या रिॲक्शनमध्ये आणि रिडक्शन पण शो होतं आहे. ठीक आहे, बट जो काही हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे त्यासोबत काय होईल, तर तिथे आपल्याला ऑक्सिडेशन शो होईल. आणि जो काही त्याच्या विरुद्ध आहे, राईट, म्हणजे ऑक्सिजनला अटॅच होतो हायड्रोजनला, म्हणजे तिथे काय होईल, आपला सल्फर, जो काही सल्फरचा आहे तो बाहेर पडतोय आणि हायड्रोजन काय करतोय, तर ऑक्सिजनसोबत बॉन्ड बनवतोय, म्हणजे तिथे रिडक्शन सुद्धा होत आहे. तर आपल्याला त्याची रिॲक्शन लिहिता येईल. पुढे लिहिता येईल. एक्सेप्शन ऑफ हायड्रोजन, एक्सेप्शन ऑफ हायड्रोजन, एक्सेप्शन ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, सिंपल. काय लक्षात ठेवा, वरती काय लिहिले फर्स्ट कंडिशनमध्ये, एक्सेप्शन ऑफ ऑक्सिजन. त्याने ऑक्सिजनला ॲक्सेप्ट केलं, तिथे ऑक्सिडेशन झाले. त्यानंतर त्याने ऑक्सिजनला रिमूव्ह केले, तिथे काय झालं, रिडक्शन झाले. राईट, त्यानंतर काय केलं आपण सेकंड टर्ममध्ये काय दाखवलं, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. राईट, हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि हायड्रोजननी ऑक्सिजनसोबत बॉन्ड बनवला आहे, म्हणजे तिथे काय झालं, ऑक्सिडेशन्स. आणि आता आपण काय करतो, एक्सेप्शन ऑफ हायड्रोजन, म्हणजे इथे काय होईल, रिडक्शन शो होईल. ठीक आहे, म्हणजेच 2H2S, right, plus O2, it gives 2H2O, right, plus 2S. म्हणजेच ऑक्सिजनचं इथे काय झालं, रिडक्शन्स. हायड्रोजन, जो काय हायड्रोजन आहे त्याचं इथं ऑक्सिडेशन झालं, बट जो काय आपला ऑक्सिजन आहे त्याचं काय होईल, रिडक्शन. म्हणजेच त्यानं काय केलं, हायड्रोजनचे जे काही इलेक्ट्रॉन्स होते ते ॲक्सेप्ट केलेत. राईट, असा त्याचा अर्थ होतो. ओके, सिम्पल्स. तर याप्रमाणे आपल्याला काही त्याच्या टर्म सांगतील. अजून काही एक्झाम्पल आपण समजावून घेऊयात. तर थोडेसे थिअरी पार्टमध्ये एक्झाम्पल समजून घेऊयात. ठीक आहे, राईट डाऊन करा. आपण काही ऑक्सिडेशनचे आणि रिडक्शनचे एक्झाम्पल राईट डाऊन करू. चला, राईट डाऊन. सर बस थोडंच राहिलंय ना. राहिलंय का, ठीक आहे बेटा, राईट डाऊन करा. थिअरीमध्ये लिहून घ्या, जेणेकरून तुमच्या जास्त लक्षात समजेल किंवा तुम्हाला जास्त लक्षात येईल. क्लासिकली CLI, ठीक आहे. Classically, the term of oxidation, classically the term oxidation was referred to be the combination of an element or a substance with oxygen. आपल्याला फॉर एक्झाम्पल सांगता येईल त्याचं. फॉर एक्झाम्पल आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगता येईल, कार्बन प्लस ऑक्सिजन it gives
कार्बन प्लस O2 लिहावा लागेल आपल्याला, तेव्हा आपल्याला मिळेल CO2. म्हणजे इथे काय झालंय, कार्बन प्लस ऑक्सिजन म्हणजे इथे काय झालं, कार्बनचं काय झालं, ऑक्सिडेशन. कार्बनचं काय झालं, ऑक्सिडेशन. कार्बनचं काय झालं, ऑक्सिडेशन. ठीक आहे. ऑक्सिडेशन सिम्पल्स. नंतर अजून एक एक्झाम्पल याचं घेऊयात आपण. ऑक्सिडेशन ऑफ CO, कार्बन डायऑक्साइड्स, ऑक्सिडेशन ऑफ CO. 2 moles of CO plus O2, it gives 2CO2. म्हणजेच इथे सुद्धा काय झालंय, कार्बनचं ऑक्सिजन सोबत ऑक्सिडेशन. तर सिंपल थेअरीमध्ये लिहून घ्या. इन रिॲक्शन, यांना नावं द्या पाहिजे तर. रिॲक्शन नंबर 6.1 आणि रिॲक्शन नंबर 6.2. राईट. खाली राईट डाऊन करा. इन रिॲक्शन 6.1 and 6.2, the carbon and carbon monoxide are oxidized. कार्बन मोनॉक्साईड वरती कार्बनचं एक्झाम्पल आपण घेतलं होतं. राईट. ऑक्सिडेशन ऑफ कार्बन, राईट. आणि ऑक्सिडेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड. राईट. कार्बन मोनॉक्साईड. ठीक आहे. are oxidized on the reacting स्पेलिंग व्यवस्थित लिहा. ऑक्सिडाइज्ड. राईट. ऑक्सिडाइज on reacting with oxygen similarly ly पाहिजे इथे. similarly the term of reduction is used to describe removal of oxygen from a compound. ते सिंपलशी बात सांगितली बेटा. ठीक आहे. हे जर समजलं तर प्रत्येकाला काय प्रॉब्लेमच येणार नाही. हे जर समजलं एक कन्सेप्ट. ठीक आहे. एक लाईन सांगितली त्यांनी. काय सांगितलं, द टर्म
ऑफ रिडक्शन इज यूज टू डिस्क्राईब द रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन फ्रॉम अ कंपाऊंड्स. कंपाऊंडमधील जो काही ऑक्सिजन आहे तो रिमूव्ह होणं म्हणजेच तो काय होणं, तिथे रिडक्शन होणं. ठीक आहे. आणि जो काही फक्त सिंगल एलिमेंट्स आहेत त्याच्यासोबत ऑक्सिजन अटॅच होणं म्हणजेच ऑक्सिडेशन्स. ठीक आहे. इथे वरती समजलंय का? ते काय झालं एक्झाम्पलमध्ये, कंबाईन ऑफ द ऑल एलिमेंट सबस्टन्स विथ द ऑक्सिजन्स. म्हणजे एखादा एलिमेंट सबस्टन्स ऑक्सिजन सोबत कंबाईन होणं म्हणजेच ऑक्सिडेशन होणे. ठीक आहे. म्हणजेच आपल्या कार्बन सोबत आपला ऑक्सिजन कंबाईन झाला इथे म्हणून आपल्याला CO2 मिळाला, इथे घडलं ऑक्सिडेशन. समजलं? ओके. ठीक आहे. तर आता आपण रिडक्शन बद्दल थोडंसं समजावून घेऊयात. म्हणजे वरती एक लाईन लिहून दिली मी, द टर्म ऑफ रिडक्शन इज यूज टू डिस्क्राईब द रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन फ्रॉम अ कंपाऊंड्स. राईट. कंपाऊंड्स मधला ऑक्सिजन रिमूव्ह होणं म्हणजेच तिथे रिडक्शन होणे. ठीक आहे. सिंपल सी बात है बेटा. ओके. खाली लिहा फॉर एक्झाम्पल पण थोडंसं किती रिडक्शन समजून घेऊयात. ठीक आहे. इथं स्टार मार्क करून ठेवतो, तुमच्या लक्षात येईल. बट ते थिअरीमध्ये ॲज इट इज लिहा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल the reduction of Fe2O3 with charcoal काही काही गोष्टी समजून घ्यायच्यात. ठीक आहे बेटा, लक्षात ठेवायच्यात काही काही गोष्टी. ठीक आहे. मी कुठे ऑक्सिजन रिमूव्ह केला आहे, कुठे ऑक्सिजन इलिमेंटला ऑक्सिजन जोडला आहे. ठीक आहे. एखाद्या इलिमेंट सबस्टन्सला ऑक्सिजन जोडला आहे तिथे ऑक्सिडेशन होतं आहे, जिथे ऑक्सिडेशन कंपाऊंडमधून रिमूव्ह होतं आहे तिथं रिडक्शन होतं आहे. ठीक आहे. इथे लिहून घ्या. फॉर एक्झाम्पल द रिडक्शन ऑफ द Fe2O3 विथ द चारकोल कॅन बी रिप्रेझेंटेड बाय द गिवन इक्वेशन. मग खाल्ल्या इक्वेशन म्हणून आपलं काय होईल, रिप्रेझेंट होईल द गिवन इक्वेशन. ठीक आहे. थेरी राईट करायची. हा, सगळ्यांनी नोट्स आत्ताच लिहून घ्या, माझ्यासोबत राईट करायचं. ठीक आहे. एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगता येईल 2Fe2O3 प्लस 3C इट गिव्स Fe. राईट. Fe किती होईल आता इथे, रिएक्शन बॅलन्स करायची पण शिकवतो सोबतच, व्हाईस वर्सा. राईट. CO2. ठीक आहे. तर आपला ऑक्सिजन रिमूव्ह होईल. आता रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करायची. राईट. आपल्याला काय दिली, तिथून कंपाऊंड दिली आणि आपण रिॲक्शन केली आणि आपल्याला जो काही प्रोडक्ट्स मिळाला आहे त्याला आपल्याला बॅलन्स करायचे. ह्या रिॲक्शनला कसं बॅलन्स करता येईल, रिॲक्टरमधून काय करायचं, जो काही प्रोडक्ट्स मिळाले तर आपल्याला बॅलन्स करायचे. सिम्पल्स. मग इथे काय करावं लागेल, मला जो काही Fe आहे तिथे काय लिहावं लागेल, किती मोल्स लिहावं लागेल, तेव्हा तो बॅलन्स होईल रिॲक्शन. सांगा फटाफट, म्हणजे रिॲक्शन बॅलन्स करायची पण शिकवतो. ठीक आहे. सांगा बेटा. इथे आपल्याला 3 राईट करावं लागेल. राईट. 3 राईट करावं लागेल. तेव्हा काय होईल, जो काही आपला कार्बन 3 होते ते कार्बन 3 होतील, जे काही ऑक्सिजन 3 आणि 2 होते, 2 × 3 6, इथे पण 6 झालेत. राईट. मग आता राहिले Fe बॅलन्स करायचं. Feला किती द्यावं लागतील, इथे किती मोल्स करावं लागेल, 4 मोल. त्यावेळेस काय होईल, तो आपली रिॲक्शन झाली बॅलन्स. ठीक आहे. सिम्पल्स. आता जो काही इथे जी काही प्रोसेस घडली आहे Fe2F, इथे काय झालं बेटा, रिडक्शन झालंय. कारण ऑक्सिजन आपला काय झालाय, रिमूव्ह झालाय, म्हणून तिथे काय झालंय, रिडक्शन झालंय. रिडक्शन. ठीक आहे. इथे घडलंय रिडक्शन. सिम्पल. ठीक आहे. त्याला मला इक्वेशन नंबर 6.3. रिडक्शन समजलं कसं झालं. सिम्पल. रिडक्शन होणं म्हणजेच काय, द टर्म ऑफ रिडक्शन इज यूज टू डिस्क्राईब द रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन फ्रॉम अ कंपाऊंड्स. राईट. ऑक्सिजन असेल किंवा एनी अदर्स जो काही कमी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी एलिमेंट्स आहे, क्लोरीन असेल, आयोडीन असेल, ब्रोमिन असेल, राईट, फ्लोरीन असेल, तर यापैकी कोणताही एनी वन्स. ठीक आहे.
तर इथे आपण ऑक्सिजन दाखवला म्हणून इथे मी ऑक्सिजन लिहिलं, राईट. इथे तुम्हाला समजावा म्हणून मी काय लिहिलंय, द टर्म ऑफ रिडक्शन यूज टू डिस्क्राईब द रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन फ्रॉम अ कंपाऊंड्स. फॉर एक्झाम्पल, द रिडक्शन ऑफ द Fe2O3 विथ द चारकोल कॅन बी रिप्रेझेंटेड बाय द गिवन इक्वेशन्स. तर आपले इक्वेशन्स काय मिळेल, तर याप्रमाणे आपल्याला इक्वेशन मिळेल आणि Fe आपला ऑक्सिजन लॉस करेल, रिमूव्ह करेल, म्हणून इथे काय झालं, रिडक्शन. ठीक आहे, गॉट इट बच्चो. थोडंसं आपण याला थेरीमध्ये समजावून घेऊया. इन दिस रिॲक्शन थेरी राईट डाऊन करा आणि थेरी रीड करा, तुम्हाला रिडक्शन आणि ऑक्सिडेशन समजेल. ठीक आहे, जे लिहून देतोय, जरी माझा आवाज क्लिअर येत नसेल तरी सुद्धा जे काही राईट डाऊन करून दिले जाते ते तुम्हाला काय करायचं, एकदम रीड करायचे. ठीक आहे, ऑटोमॅटिक तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. इन दिस रिॲक्शन there is the removal of oxygen. There is removal of oxygen. इथे काय झालंय, there is removal of oxygen. आपण काय रिमूव्ह केलाय, ऑक्सिजन रिमूव्ह केलाय, राईट, फ्रॉम Fe2O3. कशातील, तर फ्रॉम Fe2O3 जे कंपाऊंड होतं त्यातील, राईट, Fe2O3. आणि हेन्स इट इज अ रिडक्शन रिॲक्शन. आणि हेन्स इट इज अ रिडक्शन रिॲक्शन. यालाच आपण काय म्हणतो, रिडक्शन रिॲक्शन असे म्हणतो. रिडक्शन, इट इज अ रिडक्शन रिॲक्शन. सिंपल सी बात आहे बेटा, सिंपल सी बात आहे. जो काही कंपाऊंड्स होता त्यातील आपण एक जो काही ऑक्सिजन आहे तो रिमूव्ह केला, मग तिथे काय झालं, रिडक्शन झालं, राईट. सिंपल्स म्हणजे आपल्याला प्रोडक्ट्स मिळाला 4 मोल Fe प्लस 3CO2, म्हणजेच आपला Fe म्हणजेच आयर्न. ठीक आहे, झालं रिडक्शन. सिंपल्स, राईट. नेक्स्ट, द टर्म ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. द टर्म, आता हे जे वरती एक्झाम्पल घेतलं होतं आपण, राईट, जे काय होतं 2H2S प्लस O2, राईट, तिथे ऑक्सिडेशन पण शो होतं आणि रिडक्शन पण शो होतंय. खालची लाईन खूप इम्पॉर्टंट आहे, ती लिहून घ्या, राईट. द टर्म ऑफ oxidation and reduction are used. Oxidations and reduction are used in much more broader meaning, in much more broader meaning that includes the reaction with or even without oxygen, or even without oxygen. To know the broader concept, of oxidation, and reduction, consider the reactions.
The term of oxidation and reduction are used in the much more of the broader meanings, including the reaction with or even without oxygen. म्हणजे आपण काय बघणार आहे, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कसं सोबत घडतं ते आपण त्याचं एक एक्झाम्पल बघणार आहोत. आपण ते वरती ऑलरेडी लिहून घेतले, रिडक्शन आणि याच्यामध्ये आपण बघितले. ठीक आहे, रिमूव्हल ऑफ वरती आपण बघितले रिमूव्हल ऑफ हायड्रोजनमध्ये. ठीक आहे, तर सिंपल सी बात है बेटा, राइट डाउन करूँ. 2H2S 2H2S plus O2, it gives 2S plus 2H2O. म्हणजेच बेटा एस एस माईक बंद करा. इथे बघा, इथे वरती दिलं होतं लिहून की बघा इथे काय केलं, एक्सेप्शन ऑफ हायड्रोजन्स. राईट, हायड्रोजनला एक्सेप्शन केले, तिथे आपलं झालं रिडक्शन्स. आणि तिथे आपल्याला जो काही आपल्याकडे सल्फर होता त्याला रिमूव्ह केला आहे, तिथे झाला ऑक्सिडेशन. ठीक आहे, तर सिंपल सी बात आहे बेटा. समजलं तुम्हाला, हे एक एक्सेप्शन आहे की दोन्हीमध्ये काय शो होतंय, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन शो होतंय. ठीक आहे, जे काही इथे ऑक्सिडेशनचं जे झालंय हे झालंय रिडक्शन, आणि हा सल्फर रिमूव्ह झालाय आपला काही जो काही 2S आहे, म्हणजे एस सोबत जे झालंय ते झालंय ऑक्सिडेशन. ठीक आहे, इथे ओके, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सोबत घडले म्हणून आपण खाली एक लाईन लिहिली आहे. विदाऊट ऑक्सिजनचं सुद्धा काय होतं, इथे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शनमध्ये आपल्याला काय करता येतं, शो करता येतं. इथे वरती जे काही ऑक्सिडेशन दाखवलंय आपण, हे कशामध्ये झालंय, जो काही आपला हायड्रोजन आणि सल्फर आहे त्यांचा बॉन्ड ब्रेक झालाय. म्हणजेच काय, जो काही हायड्रोजन्स आहे त्याने आपल्या सल्फरला रिमूव्ह केले आणि ऑक्सिजनला अटॅच केले. राईट, त्याने सल्फरला रिमूव्ह केले म्हणजे सल्फर सोबत काय झालं तर ऑक्सिडेशन झालंय, आणि जो काही हायड्रोजन आहे त्याने त्याला ॲक्सेप्ट केला आहे. म्हणजेच काय, तर हायड्रोजननी सल्फरला रिमूव्ह केले आणि ऑक्सिजन सोबत बॉन्ड केलाय, म्हणजे तिथे काय घडलंय, रिडक्शन घडलं. एवढी सिंपल सी बात आहे. ठीक आहे, खाली 2 लाईन लिहा. पूर्ण थेरी राईट डाऊन करा, थेरी एकदा दोनदा रीड करा, प्रत्येक गोष्टी समजतील. रिडक्शन आणि ऑक्सिडेशन समजेल, काहीही हार्ड कन्सेप्ट नाहीये. ठीक आहे, इन दिस रिॲक्शन लिहा खाली, इन दिस रिॲक्शन या रिॲक्शनचं एक्सप्लेनेशन खाली राईट करतोय, त्यामुळे सगळ्यांनी लिहित चला, जेणेकरून तुम्हाला समजेल की मी कोणती रिॲक्शन कशी केली हे मी थेरीमध्ये राईट डाऊन करून देतोय. इन दिस रिॲक्शन देअर इज, आणि छोट्या छोट्या रिॲक्शनची तुम्ही थोडी थोडी माहिती घेता मोठ्या मोठ्या रिॲक्शन तुम्ही करायला पण शिकता. तिथे ऑक्सिडेशन होते का रिडक्शन होतंय ते पण समजेल, बट प्रॅक्टिसने समजेल. ठीक आहे, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. केमिस्ट्रीमध्ये प्रॅक्टिस लागते, रिॲक्शनची प्रॅक्टिस करावी लागते. राईट, आणि हळूहळू जशी प्रॅक्टिस कराल तसे प्रत्येक जो काही एलिमेंट्स आहे त्याचे गुणधर्म माहीत होतील, त्याचे ऑक्सिडेशन स्टेट माहीत होतील, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी माहीत होईल, कोणत्याची जास्त असते कोणत्याची कमी असते, जेणेकरून तुम्हाला रिॲक्शन करायला सोप्या जातील. राईट, त्यामुळे लिहित चला, प्रत्येक गोष्ट राईट डाऊन करा, जेणेकरून समजेल. इन दिस रिॲक्शन देअर इज द रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड is also called as oxidations, is also called oxidations, and here खाली करा ना. yes बेटा, yes sure. ठीक आहे, राईट डाऊन कर बेटा. ठीक आहे, here the sulfur is H2S, sulfur in H2S
लॉस हायड्रोजन, लॉसेस हायड्रोजन, hydrogen losses hydrogen and undergoes oxidations and undergoes oxidations. ठीक आहे. सल्फरने हायड्रोजनला लॉस केलं इथे, राईट, त्यामुळे तिथे काय झालंय, तो ऑक्सिडेशन झालंय. आणि व्हाईल ऑक्सिजन ऍक्सेप्ट हायड्रोजन, व्हाईल oxygen accept hydrogen oxygen accept hydrogen and undergoes reduction, इथे काय घडलंय, रिडक्शन घडलंय. सिंपल लक्षात येते का तुमच्या, जो काही सल्फर्स आहे त्याने काय केलंय, आपला हायड्रोजन रिमूव्ह केलाय, राईट, लॉस केलाय, म्हणजेच त्याने काय केलंय, हायड्रोजनला डोनेट केलंय, असं आपल्याला अर्थ होईल त्याचा. म्हणजे तिथे काय घडलंय, तर ऑक्सिडेशन घडलंय, राईट. आणि जो काय आपला ऑक्सिजन होता त्यानं हायड्रोजनला काय केलंय, तर ऍक्सेप्ट केलाय, राईट. म्हणजे तिथे काय घडलंय, रिडक्शन्स. म्हणजेच रिडक्शन म्हणजे काय, ऍक्सेप्ट करणं इलेक्ट्रॉन्स, आणि ऑक्सिडेशन म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन्स डोनेट करणं, राईट. मग इथे काय झालंय, वरच्या रिॲक्शनमध्ये जो काही सल्फर्स होता त्याने हायड्रोजनला काय केलंय, रिमूव्ह केलाय, म्हणजे डोनेट केलाय, राईट. सिंपल सी बात आहे, डोनेट केलाय, राईट. म्हणून तिथे काय झालं, ऑक्सिडेशन झाले. मग आपला सल्फर एकटा राहिलाय, म्हणजे याच्यासोबत काय झालं, तर ऑक्सिडेशन झाले. बट आपला हायड्रोजन, जो काही ऑक्सिजन होता त्याने हायड्रोजनला ऍक्सेप्ट केलंय, म्हणून इथे काय झालंय, रिडक्शन झालंय. समजलंय का. या ऑक्सिजनने आपल्या हायड्रोजनला, जे काही सल्फरने रिमूव्ह केला होता हायड्रोजन, त्याला काय केलंय, ऍक्सेप्ट केलंय, म्हणून इथे काय झालं, रिडक्शन्स, इथे झालं ऑक्सिडेशन्स. इतकं सिम्पल्स आहे. ठीक आहे. तर इथपर्यंत आय होप समजलं असेल. जे समजलं नाही ते आपण परत रिपीट रिव्हिजन म्हणून घेऊयात, आणि उद्याच्या लेक्चरला आपण ऑक्सिडेशन एजंट पाहूयात. ठीक आहे. जे काही ऑक्सिडेशनचे एजंट आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरला बघूयात. ठीक आहे. आत्ता काही डाऊट्स आहे एनीवन? तुमच्या माहितीसाठी अजून ऑक्सिडेशनच्या आणि रिडक्शनच्या काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला देईल. ठीक आहे. त्यामध्ये खूप सारे रिॲक्शन असतील, ते तुम्हाला प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. पाहिजे तर ते लगेच स्क्रीनवर देतो मी, ते तुम्हाला प्रॅक्टिस करायचं. ठीक आहे. तुम्हाला डायरेक्ट नोटबुकमध्ये लिहिण्यासाठी मी देतोय. ओके. इथपर्यंत काय डाऊट आहे सागर, एनीवन? डाऊट्स असेल तर विचारा. उद्याच्या लेक्चरला आपण बघूयात ऑक्सिडेशन एजंट. ठीक आहे.